हॅलो नमस्कार, मी काजल. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. कुठे चालली शांता? तू डीमार्टला चालली? हा, तू सामान घेऊन ये ना. उचलत नाही तरी घ्यायचं आहे की नाही तुला बॅग? आता ट्रिपला जायचं आहे म्हणून डीमार्टचं सामान घ्यायचं होतं, कारण काही गोष्टी ईशांकासाठी घ्यायच्या होत्या, जे की वाईप्स वगैरे संपले होते आणि तिचं खाऊ वगैरे. तर म्हटलं ट्रिपमध्ये लागतंच म्हणून डीमार्टला जायचं होतं, कारण घरातलं बरंचसं सामान होतं, पण ट्रिपला चाललो आहे आणि मग तेवढंच कसं आणायचं म्हणून जास्तीचा पण किराणा आणून ठेवला. कारण 10-15 दिवसांनी नंतर जाण्यापेक्षा म्हटलं एकटाच आणूया. डीमार्टला गेलो, चेअर बघितली होती तिच्यासाठी, पण ती थोडीशी खराब होती, परत काही घेतली नाही. मग खाली आलो, ग्रॉसरीचं सामान भरलं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर पहिलं ते सामान वगैरे लावून घेतलं, कारण बाहेर पण जायचं होतं, कारण बऱ्याचशा गोष्टी आणायच्या होत्या. पण पाऊसच इतका लागला की बाहेर जाणं मुश्किल झालं. मग त्यानंतर हे बिस्किट तिच्यासाठी यावेळेस आणले होते, ज्वारीचे आणि गव्हाचे भेटले होते. आता 0 शुगर म्हणतायत, तर बघू म्हटलं ट्राय करूयात. जास्त बिस्किट आवडतात तिला, मग तिच्यासाठी असं राजगिरा लाडू बिस्किट असं ट्रिपमध्ये नेण्यासाठी घेऊन आले होते. नेहमीप्रमाणे डीमार्टवरून आलो, सामान वगैरे भरून ठेवले, मशीन पण लावले. ईशांका अजून झोपलेलीच आहे आणि माझं काल पार्सल आलं होतं, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आता हे खूप दिवसापासून घ्यायचं होतं, पण ते राहून जात होतं. काल आलं आणि आज ते भरून पण ठेवलं आहे. तर असं काही दिसतंय ते. हा ऑर्गनायझर घेतला आहे बेंगल्सचा आणि सगळ्या बेंगल्स सेट करून ठेवल्यात. मी ओपन करून दाखवते. छान आता सापडतील लवकर एक सोबत घालण्यासाठी. आधी मी बॅगमध्ये ठेवायचे, ते खूप शोधायला त्रास पडायचा. आता याच्यामधून पटकन घेता येईल. तर हे असं काढलं की होऊन जाईल. असं काही ठेवलं आहे मी. थोड्याच आहेत बऱ्यापैकी अशा, म्हणजे साडीवर मॅचिंगच घेतलेले आहेत. साडीवरच जास्त घालण्यात येतात म्हणून. तर असं काही बॉक्स आहे, खूप मोठा आहे, बऱ्यापैकी मोठा आहे. बऱ्याचशा बांगड्या मावल्यात, छान वाटतंय. कुठं आली तू? शॉपिंगला आली मम्माच्या? बघू ईशांका. आता आम्ही शॉपिंगला आदल्या दिवशी गेलोय. माझ्यासाठी काही टॉप बघायचे होते, पॅन्ट पण बघायची होती. त्यामध्ये टॉप काही जास्त आवडले नाही, मग जीन्स ट्राय केली आणि त्यातली एक घेतली सुद्धा. घेतलंय तुला घरात. चला चला, बस बस, चला बाबू. झाली हाय. कशी वेड्यासारखं करत्या बघा. फटका द्यायचा इशूला? फटका द्यायचा? हा गाडी. आत्ताच घरी आले, चहा वगैरे घेतला. आता शॉपिंग दाखवते. थोडंच घेतलं त्यांच्यासाठी टी शर्ट, माझ्यासाठी 2 कुर्तीज घेतल्यात. ईशांकासाठी खूप दिवसापासून मला ब्लॅक टी शर्ट घ्यायचा होता, तर तो आज भेटला मला, तो पण घेऊन आले मी. दाखवते. हा ईशांकासाठी ब्लॅक टी शर्ट घेतलाय. त्यांच्यासाठी हे 2 टी शर्ट आहेत आणि हा फुल स्लीवचा घेतलाय. हा शर्ट घेतलाय आणि माझ्यासाठी 2 कुर्तीज घेतल्यात. आता तिथं ट्राय केली होती, त्यातली 2 ट्राय केल्या होत्या, त्यातली ही जीन्स घेऊन आले. पसारा तर भरपूर झालाय. अशी काही शॉपिंग झाली आमची लास्ट डेला. काल निघालो होतो, पण पाऊस आला, त्यामुळे काल फक्त ईशांकासाठी रेनकोट घेऊन आले, कारण ती पावसात भिजायला नको. आमच्या दोघांकडे काही जॅकेट आहेच, पण तिच्याकडे नव्हतं. म्हटलं तिला पूर्ण रेनकोट घालता येईल, फुल मोठा. मला पण घ्यायचा होता रेनकोट, पण माझ्या साईजचा काही भेटलाच नाही. आणि जाता जाता उद्या कुठे भेटला तर तो पण घेणार आहोत, कारण कानामुळे भिजायला नको आहे म्हणून. तर बघू, उद्या भेटला तर घेऊ. आज काही, काल पण भेटला नाही आणि आज पण भेटला नाही आम्हाला. तर असं काही घेतलंय. बऱ्याच दिवसापासून चाललंय शॉपिंगचं, जायचं पण शेवटल्या दिवशी झाली शॉपिंग. आठवडाभर चालले, आज जाऊ उद्या जाऊ, पण असंच असतं. उद्या जायचं आणि आदल्या दिवशी तयारी होते, हे कायमचंच आहे. आणि आता बॅग भरताना पण काहीतरी विसरतंच शेवटी, त्यामुळे ते पण
कारण ईशांका सोबत असली की आमचं दोघांचं ठीक आहे, पण तिचे भरपूर कपडे, तिचं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जायचं तेव्हा डायपर संपलेले असतात, पण आज आहेत. आता ते सगळं सामान वगैरे भरून घेईल मी. तिच्या सगळ्या औषधं वगैरे एक्स्ट्राचे घ्यावेच लागतील, तर ते सगळं काढून ठेवल मी. थंडी आहे, पाऊस आहे आणि अशा ठिकाणी चालू आहे की तिकडं असणारच आहे पाऊस. 2 दिवसाचा स्टे असणार आहे आणि बघू दुसरा स्टे विचार करतोय. कसं तिकडं गर्दी वगैरे असेल खूप जास्त आणि भेटलंच नाही तर मग ऑप्शन नाही. 1 दिवसाचं तर पूर्ण बुकिंग केलेलं आहे, त्यामुळे 2 दिवसाचं तर प्लॅनिंग आहे, पण तिसऱ्या दिवशी तिथल्या वातावरणावर ठरवणार आहे तसं. त्यामुळे सगळं गोष्टी घेऊन जायलाच पाहिजेत, तिला खायचं प्यायचं पण आणि औषधं गोळ्या एक्स्ट्राचे कपडे असं गोष्टी. तर बघू जेवढं आठवेल तेवढं तर घेऊन जाईल, नसेल तर जाता जाता एखादी गोष्ट विसरली तर घेता पण येते, पण तरी पण आपलं असावं म्हणून सोबत. कधी काय लागेल माहिती नाही, आपलं असतंच की नाही का. खूप असं किती तयारी फिरायला जायचे, पण सगळ्या गोष्टी हाताशी असलेल्या बऱ्या असतात. त्यामुळे तयारी केलेली चांगलीच आणि ती आधी केलेली तर खूपच चांगली, पण आता जसं आठवेल तसं. चला करून आले पार्लरमधून, वॅक्स पण केलं आहे हाताचा आणि बाकी काही नाही केलं कारण गर्दी पण होती आणि वेळ पण होणार होता. ईशांका खालीच झोपली, मग तिला येता येता घेऊन आले, तिला झोपवले. आल्या पहिलं खिचडी लावून घेतली जेवणासाठी, कारण सकाळचं थोडीशी चपाती आणि भाजी आहे आणि भांडे घासून घेतले, खूप सारे भांडे पडलेले. जेवणाचं इथं बाहेर आणून ठेवले, आता जेवण वगैरे करून घेणार आहे. आणि भांडे बघा एवढे सारे भांडे होते, घासून घेतले. आवरलंय सगळं किचन वगैरे. आता जेवलेले तेवढे घासून ठेवणार, बाकीचं सगळं आवरून ठेवले. आता उठल्यावर सकाळी लावून घेणार भांडे, कारण आता ओलेच लावून घेईन जायच्या आधी. उद्या काही नाश्ता वगैरे काही करणार नाही, त्यामुळे उठल्यावर तेवढे भांडे लावायचे, आंघोळ करायची, बॅगा भरलेल्या उचलून निघायचं, बस एवढंच काय ते. बघू आता किती वाजता उठतोय, आता झोपायलाच भरपूर टाईम होणार आहे, त्यामुळे उठतोय किती वाजता ते माहिती नाही. 5ला निघायचं तर 5ला उठू आणि 6ला निघू असं काहीतरी होणार आहे आमचं, पण बघू आता जसं होईल तसं होईल. सगळे कपडे काढून ठेवले, आता त्यातले डिसाईड करतील त्यांचे कपडे. माझे आणि शंकाचे तर फिक्स झालेत एवढे, हे घालायचेत आणि हे नाईटचे हे उद्या जाताना सकाळी घालायचे काढले, त्यांचे फक्त राहिलेत. आणि बॅग पण ह्याच्यामध्ये होती बेडमध्ये, ती पण काढून घेतली, म्हटलं भरून ठेवावी. आणि मेकअपचं तेवढं राहिलं आहे, बाकीचं झाली तयारी आता सगळी. ही वरची बॅग जेणेकरून त्याच्यात छोटं मोठं असेल, एखादी पॅन्ट एक्स्ट्राची, डायपर वगैरे, वाईप्स. आणि हे खाऊची बॅग आहे आणि त्यात बाथरूमचं वगैरे सामान म्हणजे ब्रश वगैरे, मेकअपचं, डायपर भरपूर घेतले ते भरून ठेवले त्याच्यात. आणि इकडं कपड्यांची बॅग आहे, त्याच्यामध्ये उद्या टॉवेल वगैरे टाकायचं राहिले किंवा आता झोपतानाच टाकेल आणि मग ती बंद करून बॅग. तर एवढे 2-3 बॅग झाले. आता जेवायला 11 वाजले, 11 वाजता जेवण करते, त्यानंतर झोपणार आहे. आता उद्याचं उद्या 5ला नाही तर 6ला निघायचं आहे, तर आता जेवण करते. आता उद्या सकाळी ट्रिपला जायचं आहे, तर मग बऱ्यापैकी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहे, मेमरीज पण राहते आणि व्हिडिओ पण होतो. ते स्पॉटला वगैरे जायचं आहे, तर बघू कसं काय होतं आहे, तेवढं तर घेईल आणि त्यातून मी दाखवेलच कुठं आणि कसं जातो आहे ते. तर असंच चॅनलला कनेक्ट राहा. व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय, टेक केअर.